श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावो आणि तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल, तुम्हाला सुद्धा स्वामींचे व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, कारण या चॅनलवरती मी सगळ्या स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते आणि त्याचबरोबर मला वेळोवेळी आलेले अनुभव देखील तुम्हा सगळ्यांशी मी शेअर करत असते. तर चला मंडळी, जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आजचा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे किंवा अशा स्वामी भक्तांसाठी आहे की त्यांना कुठल्याही प्रकारची स्वामी सेवा करायला वेळ मिळत नाही किंवा ते कुठल्याही प्रकारची स्वामींची सेवा घरामध्ये करू शकत नाही, किंवा अशीही काही कुटुंब आहेत की ज्यांच्या घरामध्ये स्वामींना मानलं जात नाही किंवा स्वामींवरती त्यांची श्रद्धा नाही, किंवा घरातील स्त्रीची खूप इच्छा असते स्वामी सेवा करायची पण तिच्या घरातल्या व्यक्तींना मान्य नसतं किंवा तिच्या नवऱ्याला मान्य नसतं. तर अशांसाठी तुम्हाला आज मी स्वामींची एक खूप 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 प्रभावी सेवा सांगणार आहे की ज्या सेवेचा अनुभव तुम्ही कुठल्याही स्वामी भक्ताला विचारला तरी तो सांगणार आहे. अगदी कितीही कठीण इच्छा असो तुमची, तुमच्याकडून जर ही सेवा झाली तर नक्की म्हणजे 100% तुमची इच्छा ही पूर्ण होणार आहे. तुम्ही जर संकल्प करून जर या सेवेला सुरुवात केली तर तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट म्हणजे स्वामींच्या संमतीशिवाय थोडक्यात होणार नाही. म्हणजे जे स्वामी ठरवतील तेच तुमच्या म्हणजे बाबतीत घडेल. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वामी हे आपल्यासाठी चांगलं काय आहे हे नेहमी आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतात किंवा ते आपल्याला देत असतात. त्यामुळे सगळे ज्या तुमच्या आयुष्याच्या दोऱ्या आहेत त्या स्वतः स्वामी स्वतःच्या हातात घेतील. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची काळजी राहणार नाही आणि अगदी सोपी सेवा आहे जी की प्रत्येक स्वामी भक्ताने आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी ती सेवा करावी. इतकी परिपूर्ण अशी सेवा आहे. तुम्हाला काही बसून वाचायचं नाहीये, तुम्हाला तासनतास बसून पारायण करायची नाहीये, तुम्हाला तासनतास बसून जप करायचं नाहीये, कुठलीही गोष्ट नाही. एक साधी सोपी सेवा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता संपूर्ण पहा. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठलीही सेवा करा स्वामींची, अगदी तुम्ही 10 मिनिटं जप करा, 5 मिनिटं जप करा किंवा मग अगदी 1 तासभर जप करा, रोज तुमची पारायण असू द्या. ह्या सेवांना महत्त्व कधी येतं जेव्हा त्या सेवा ज्या आहेत त्या आपण आपल्या मनापासून करत असतो किंवा खरंच आपल्याला तळमळ आहे की नाही, मला स्वामींचा भक्त व्हायचंय आणि स्वामींच्या साथीनं मला माझं आयुष्य जगायचंय, स्वामींच्या आशीर्वादानं कृपा आशीर्वादानं मला माझं आयुष्य जगायचंय. तर आपण त्या सेवा ज्या आहेत ना तर त्या खरं तर परिपूर्ण त्याचं फळ आपल्याला मिळतं किंवा त्या सेवा थोडक्यात लागू होतात किंवा त्याच सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असतात. आता मी आज तुम्हाला व्हिडिओ शेअर केला आणि सांगितलं की ही सेवा करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही मी सांगितलं म्हणून गेले, ती सेवा केली आणि झालं. अशानं कुठल्याही गोष्टी सफल होत नाहीत किंवा कुठल्याही गोष्टीचं फळ तुम्हाला मिळणार नाही किंवा त्या सेवा आहेत त्या स्वामींपर्यंत पोहोचणारच नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला कुठलीही सेवा करायची असेल, अगदी व्हिडिओमध्ये पाहिली ती सेवा तुम्हाला करायची आहे तर स्वतःच्या मनाला विचारायचं की खरंच मला ही सेवा करायची आहे का, किंवा खरंच ही सेवा मी केल्यानं काहीतरी माझं चांगलं होईल का. तुमचा पूर्णपणे जेव्हा विश्वास त्या सेवांवरती बसेल तेव्हाच तुम्ही त्या सेवांना सुरुवात करायची. उगीच कोणीतरी सांगतंय म्हणून तुम्हाला ती सेवा तुम्ही जर केल्या तर त्या कुठल्याही प्रकारे फळास येणार नाहीत किंवा त्या स्वामींपर्यंत पोहोचणार देखील नाही. मग अगदी 2 मिनिटाचं नामजप सुद्धा तुम्ही तुमच्या मनाने केलं किंवा तुमच्या मनात आलं म्हणून केलं तरी सुद्धा ते स्वामींपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे कुठलीही स्वामी सेवा करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कारण बरेचसे स्वामी भक्त असं म्हणतात की मी खूप 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 पारायण केली, खूप स्वामी सेवा केली, मी खूप जप करतो, मी तारक मंत्राची अनुष्ठानं करतो किंवा करते आणि तरी सुद्धा मला कुठल्याही प्रकारचं फळ मिळत नाही, माझ्या इच्छा पूर्ण होत नाही. म्हणजेच या सगळ्या गोष्टींचं कारण एकच असतं की आपण फक्त कोणीतरी आपल्याला सांगितलं
की तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, मग तू ही स्वामी सेवा कर आणि तुझे प्रॉब्लेम्स जे आहेत ते संपतील, तुझे दुःख संपतील, तुझ्या अडचणी संपतील आणि मग आपण ती सेवा करतो. पण एकदा आपल्याला आपल्या मनाला विचारायचं नेहमी की खरंच मला ही सेवा करायची आहे का, किंवा खरंच माझा स्वामींवरती विश्वास आहे का. आता माझी परिस्थिती तुम्हाला सांगायचं झालं तर अगदी आता इतकं स्वामींमध्ये मन गुंतलेलं आहे किंवा इतकं स्वामींशी आयुष्य जोडलं गेलेलं आहे ना, की प्रत्येक गोष्टीत स्वामीच दिसतात आणि कितीही काहीही प्रॉब्लेम येऊ दे तरी कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही. कारण तुम्हाला सांगू का, मृत्यू हेच आपल्या आयुष्याचं, मानवी आयुष्याचं अंतिम सत्य आहे आणि स्वामी सुद्धा आपल्या आयुष्याचं अंतिम सत्य आहे. म्हणजे स्वामींच्या पुढे कोणीही जाऊ शकणार नाही. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कितीही कठीण परिस्थिती येऊ दे, केवढंही मोठं दुःख येऊ दे, संकट येऊ दे, जर तुमची स्वामींवरती श्रद्धा असेल, स्वामींवरती अगदी विश्वास असेल की नाही माझे स्वामी माझ्यासोबत काही वाईट होऊ देणार नाहीत, जे माझ्यासाठी चांगलं असेल तेच माझ्या आयुष्यात स्वामी नक्की घडवतील, असा विश्वास जर ठेवला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी हळूहळू का होईना चांगल्या व्हायला लागतात. आपण जर नेहमीच नकारात्मक विचार केला की नाही सतत प्रॉब्लेम्स येत आहेत, मला कुठल्याही गोष्टींमध्ये यशच मिळत नाहीये, किंवा असे खूप आहेत, असे इतके लोक आहेत की ज्यांनी अगदी शून्यातून, म्हणजे अगदी एखाद्या व्यक्तीला 1 कोटीची संपत्ती आहे आणि तो एक दिवस पूर्ण भिकारी झाल्यानंतर पुन्हा त्याने ती संपत्ती उभी केलेली आहे, असे सुद्धा व्यक्ती आपल्या म्हणजे जीवनामध्ये आपण बघत असतो किंवा आपण पुस्तकांमध्ये बातम्यांमध्ये वाचत असतो. मग त्यांचा आदर्श ठेवायचा, आपल्या स्वामींच्या कथा, स्वामींच्या लीला या आपण आपल्या नेहमी आत्मसात करायच्या, की स्वामी सुद्धा किती गोष्टी मानायचे, कुठल्या गोष्टी मानत नव्हते, स्वामी सुद्धा किती निर्भीड होते आणि किती त्यांना दुसऱ्यांना मदत नेहमी करण्याची त्यांना म्हणजे थोडक्यात आवड होती किंवा त्यांना त्या गोष्टी खूप आवडायच्या. ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या. त्याचबरोबर आपल्यापेक्षा इतरही वाईट स्थितीतून जाणारे लोक आहेत हे सुद्धा आपण नेहमी लक्षात घ्यायचं आणि त्यामुळे आपल्या मनात शक्यतो निगेटिव्ह विचार येणार नाहीत. एकदा का तुम्ही स्वामी सेवा करायला लागलात ना, आपोआप सगळ्या गोष्टी सकारात्मक घडतात. फक्त आपण विचार करताना नेहमी सकारात्मक विचारच करायचा, की ही गोष्ट अशीच होणार आहे आणि ती गोष्टी अशीच होणार आहे असाच विचार करायचा. नेहमी सतत अरे असं होतंय, मला यश मिळत नाही, मी काय करू, मी सोडून देतो, मी स्किप करतो, अशा गोष्टी आपण करत असतो आणि तिथेच आपलं चुकतं. कधीही हार मानायची नाही किंवा कधीही क्विट करायचं नाही, कुठल्याही गोष्टीला सोडायचं नाही अर्ध्यात. स्वामी सोबत असतील तर कुठलीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य अशी काहीही नाही. तर जरा स्वामींविषयी भरपूर माहिती पाहिली. आता त्या प्रभावी सेवेविषयी मी तुम्हाला सांगते. तर कुठली आहे ती सेवा, तर ती आहे स्वामींची आरतीची सेवा. तर ती कशी करायची हे तुम्हाला पुढे मी थोडक्यात सांगते. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगते की जर आपण स्वामींच्या 108 आरत्यांना स्वामींच्या केंद्रामध्ये हजर राहिलो आणि तुम्ही संकल्प केला पहिल्या दिवशी की मी 108 आरत्यांना तुमच्या म्हणजे येत राहील केंद्रामध्ये, तर अशी माझी इच्छा आहे, तर ती पूर्ण व्हावी असं जर तुम्ही स्वामींना नवस केला किंवा बोललात तर नक्कीच तुमची ती इच्छा 100% पूर्ण होत असते. त्यामुळे स्वामींच्या 108 आरत्यांना खूप महत्त्व स्वामी केंद्रामध्ये, स्वामी सेवेमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही कुठेही जा, कुठल्याही स्वामी केंद्रात, मठात जा, तिथे सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा भक्तांकडून ऐकायला मिळेल की स्वामींच्या आरत्यांना किती महत्त्व आहे. कसं असतं की आरती म्हणजे आपण देवाला खूप आर्ततेनं म्हणजेच आतून हाक मारलेली असते आणि एखाद्या मानवानं आरतीद्वारे जर अशी हाक मारली तर आपले जे स्वामी आहेत ते मानवाला स्वतःच्या रूपामध्ये किंवा प्रकाशामध्ये देखील दर्शन देत असतात. इतकी ताकद आरतीमध्ये असते. फक्त आपण त्या आरतीला हजर राहणं महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला कुठलीही सेवा करायला मिळत नाहीये स्वामींची, अजिबातच वेळ नाहीये, तर मग काय करायचं, ऑफिसला जाताय किंवा घरात तुमच्या सेवा मान्य नाहीये तर आवर्जून रोज सकाळी स्वामींच्या आरतीला 10 वाजता आरती असते, रोज सकाळी स्वामींच्या आरतीला हजर राहायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या दिवशी तुम्ही स्वामींना तुमची इच्छा सांगायची की माझी अशी अशी इच्छा आहे किंवा असं नवस तुम्ही बोलायचं की 108 आरत्यांना मी न चुकता येईल, पण माझी ही इच्छा पूर्ण करा. तुम्ही पहा, तुम्हाला त्याचा प्रभाव किंवा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. 108 आरत्या होण्याच्या आतच तुमची इच्छा ही पूर्ण झालेली असेल. आता तुम्हाला जर मठात आरतीला जाता येणार नसेल, तर काहींना बाहेरही जाता येत नसेल,
पण घरात परवानगी असेल तर अशाने रोज आपल्या घरामध्ये सकाळी 10 वाजता किंवा संध्याकाळी 6 वाजता कधीही स्वामींची आरती करावी. स्वामींची आरती करून स्वामींना छान नैवेद्य दाखवावा. जर याच ही एकच सेवा म्हणजे सकाळी संध्याकाळी आरती किंवा मठात रोज सकाळी 10ला तुम्ही आरतीला जाऊ शकता. जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं किंवा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही कधीही आरतीला जाऊ शकता. फक्त वेळ पाळायची की 10ला ही मठात आरती असतेच. स्वामींच्या केंद्रात 10ला आरती असते. आमच्या इकडे तर 10लाच असते. तर 10ला आरती असते, तुम्ही जाऊ शकता. जर तुमच्याकडून 108 आरत्या स्वामींच्या झाल्या तर तुमची कुठलीही इच्छा 100% पूर्ण होऊ शकते, होतेच. त्यामुळे तुम्हाला कुठलीही स्वामी सेवा करता येत नसेल तर स्वामींच्या आरतीची ही सेवा एकदा करून पहा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अगदी सोपी सेवा आहे. कुठलीच सेवा तुम्हाला करायची नाही, पारायण नाही, नामस्मरण तर काय हो, आपलं चालता बोलता उठता बसता चालूच असतं. आणि नामस्मरण इतकी मोठी कुठलीही सेवा नाही, हे सुद्धा मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण 108 आरत्यांची सेवा सुद्धा तितकीच मोठी, तितकीच महत्त्वपूर्ण, तितकीच प्रभावी आहे. त्यामुळे ती तुम्ही आवर्जून एकदा करून पहा. मठात जा, केंद्रात जा किंवा घरामध्ये सुद्धा. जर तुमच्या घरामध्ये 108 आरत्या झाल्या तर तुमच्या घरातले निम्मे प्रॉब्लेम नक्कीच संपतील. तुमच्या घरामध्ये जर रोज नित्य नियमाने आरती होत असेल तर त्याचा हळूहळू फरक तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाणवायला लागेल. तुमच्या घरातले काहीही प्रॉब्लेम असो, भांडण तंटे असो, आजारपण असो, इतरही कटकटी भांडणं काही असो, इतर काही प्रॉब्लेम असो, तरी सुद्धा स्वामींच्या आरतीनं ते प्रॉब्लेम हळूहळू कमी होताना तुम्हाला स्वतः दिसतील. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओवरती कोणाचा विश्वास ठेवण्याची गरज नाही. फक्त तुम्ही सेवा करत राहा, त्याचे अनुभव तुम्हाला येत राहतात. फक्त त्या सेवा करताना एकच गोष्ट महत्त्वाची पाळायची, ते म्हणजे आपलं मन निर्मळ ठेवायचं. आपलं मन निर्मळ असेल आणि अगदी मनापासून आपण स्वामी सेवा करत असू तर त्याचं फळ आपल्याला हे मिळतं ते मिळतंच. म्हणजे असं काही नाही की आपण सेवा केली आणि आपल्याला काहीही नाही. एक दिवस असा येतो की स्वामी इतकं काही भरभरून देतात ना की आपल्याला आपली झोळी आपल्यासाठी कमी पडत असते की किती घेऊ मी स्वामींकडून. इतकं स्वामी आपल्या भक्ताला सांभाळत असतात आणि सावरत असतात. हा कित्येक स्वामी भक्तांचा अनुभव आहे आणि माझा स्वतःचा देखील अनुभव आहे. त्यामुळे इतक्या तळमळीने मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत असते. तर मंडळी, आजचा हा स्वामींच्या आरतीचा व्हिडिओ छोटासा तुम्हाला छानसा वाटला असेल छान, तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे स्वामीचे व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चला पुन्हा भेटूया तशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.